हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी सुषमा, तुमची जवळची मैत्रीण. आजचा व्लॉग मस्त असणार आहे. एनर्जेटिक ऊर्जा कशी येते बघा. आणि आमच्या इथलं वातावरण पहा, सकाळचं 7 7:15चा. धुकं थोडंसं आलेलं, पण एकदम भारी वाटत होतं सकाळी सकाळी. टेरेसवरून मी हा व्ह्यू घेतला आहे. कसा वाटतोय तुम्हाला? चहूबाजूने आमच्याकडे डोंगर आहेत आणि हे जो डोंगर दिसतोय समोर उंच, झूम करून दाखवते मी. तिथे काणिफनाथचं मंदिर आहे. तर मी इथं बोलत होते, पण एक बाजूला गाणी लावलेली जोरजोरात, त्याचा आवाज येत होता. छान होती गाणी भक्तिमय, पण मी ते म्यूट केलं परत आणि आता इथे व्हॉईस देते आहे. सगळ्यांना एकदम सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि हसत राहा, मजेत राहा, स्वस्थ राहा, हेच संदेश देईन मी. बाजूचं वातावरण बघते, माझ्या मागे अपोजिट साईडला मागे एकदम पाण्याचं तळं आहे, तर तिथं सुद्धा ते भरलं आहे. मागे मेमध्ये जसं पाऊस चालू झाला तसा पाऊस चालूच आहे इथे. आणि इथं आता मी खाली आली आहे आणि नाश्ता बनवायच्या तयारीला लागली. लगेच अंघोळ ते करून पोहे केले याला नाश्त्याला आणि लगेचच पोहे वगैरे आम्ही सगळ्यांनी खाल्ले पटकन. आणि मला कामच करायचं होतं, त्याच्यामुळे मग मी कणिक मळाली फक्त तेवढ्या वेळेत आणि ठेवून दिली आणि नाश्ता केला. आणि एक 10 ते 5 मिनटात मी लगेच साफसफाईला लागली किचनच्या. खूपच घाण झालेलं सगळं, पसारा झालेला, तर ते बघवत नव्हतं मला 2-4 दिवस. मग मी वाट बघत होते, मला थोडंसं बरं वाटेल आणि मी करेल तेव्हाचं, त्याच्यामुळे मी ठेवलेलं. तर आज त्याला मुहूर्त आला आहे. पहा तुम्ही, इथं मी पटकन नाश्ता बनवून घेतला आणि कामालाच लागले लगेच. तर नाश्त्यासाठी काही नाही, खास पोहेच केले होते आणि ते सर्वांना दिले होते मी खायला आणि मी पण खाऊन ते मस्त कामाला लागली. आपल्या स्त्रियांचं कसं असतं पहा ना ताईंनो, जे ठरवतो ना आपण, तर ते चांगल्या वेळेत करायचं आपण असं विचार करत असतो, पण तसं काही नसतं बरं का. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण काम करू शकतो आणि फक्त आपल्याला मनापासून ते वाटलं पाहिजे की करायचं आहे आपल्याला, आणि ते मग त्या दिवशी पूर्ण आपण करू शकतो किंवा आनंदी राहून करू शकतो. त्याच्यामुळे असं सांगते मी तुम्हाला, चांगले जेव्हा तुम्हाला बरं वाटत असेल तेव्हाच तुम्ही कोणतंही एनर्जेटिक काम असेल ते करायला घ्या. हे पहा, आता घरात किती पसारा झालेला सगळीकडे, डब्बे वगैरे खूप घाण झाले होते. मग पुन्हा विचार केला की सगळंच काढूया, म्हणजे एकदम साफ झाल्यासारखं वाटेल. किचन पेपर वगैरे पण मला बदलायचे होते भांड्याच्या खालचे, ते बदलून घेतले मी. पहिले इथल्या ह्या मोठ्या मांडणीवरचे सगळे डब्बे साफ केले किंवा ते जे नको आहे ते फेकून दिलं आणि पाहिजे ते नवीन डब्यांमध्ये भरून ठेवलं, घासून पुसून चांगलं. तर इथं बघत होते मी काय आहे काय नाही. तर छोट्या छोट्या गोष्टी पण खूप असतात, आपण की ते आलं की ठेवून देतो आणि ते आपल्या लक्षातही राहत नाही कधी कधी हे आहे किंवा हे संपवायचं आहे, त्याचा यूज करायचा आहे, असं होतं बऱ्याचदा का माझ्याकडून. छोट्या छोट्या गोष्टी पटकन लक्ष जात नाही तिथे आणि ते राहून जातं. तरी ते मोठ्या डब्यातली पण मग मी साखर वगैरे तांदूळ पूर्ण काढून घेतलं आधी सेपरेट आणि छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवलं तात्पुरतं. मग पुन्हा म्हटलं डबे घासून झाले की मग पुन्हा त्या डब्यांमध्ये भरून ठेवता येईल. तर हे ते डाळी वगैरे पण अशाच राहून जातात. उडदाची डाळ काही एवढी यूज होत नाही, तर ती माझ्याकडनं तशीच राहून गेलेली आहे आणि मला वाटलं की संपली आहे म्हणून. ती कोणत्या डब्यात होती माझ्या लक्षातच नाही किती दिवस झालं. मी सुट्टीला यायच्या अगोदर इथे होती डाळ थोडीशी, तर ती यूज केलीच नाही परत. आणि एकदा तर विकतच आणून मी त्या हे केलं होतं, इडली वगैरे, लक्षात नसल्यामुळे असं होतं बऱ्याचदा. तर मी इथं सांगायचा एवढाच प्रयत्न करते की वेळोवेळी साफसफाई केली ना, तर आपल्या हे लक्षात राहतं की आपण कुठे काय ठेवलं आहे आणि ते किती राहिलं आहे किंवा संपलं किंवा नाही, हे परफेक्ट आपल्याला कळत असतं. तर मी
मी यायच्या अगोदर आमच्या सासूबाईंनी साफ केलेलं, त्याच्यामुळे मी लगेच काही काढलं नव्हतं साफसफाई किंवा डबे वगैरे छोटे मोठे. आणि आता पाहिलं तर भरपूर काय काय मला सापडलं वरच्या छोट्या डब्यांमध्ये. तर सारखं लक्ष द्यायला लागतं किचनमध्ये बायकांनी, आणि आपण केल्याशिवाय तर कोण लक्ष देणार. पुरुष लोक काय किचनमध्ये स्वतःहून लक्ष घालत नाहीत, त्याच्यामुळे आपल्यालाच करावं लागतं या गोष्टी. आज माझी खूप म्हणजे मला बरं वाटत होतं, त्याच्यामुळे मी सगळंच काढलं होतं एकदमच. काही बोलली पण नाही हे काढायचं किंवा करायचं आहे साफसफाई. आणि मी लागली एकटीच कामाला. तर भरपूर वेळ गेला ताईंनो. मी काय 11च्या दरम्यान काढलं होतं हे बहुतेक, आणि मला 5-5:30 वाजले हे सगळं आवरायला. छोट्या मोठ्या गोष्टी किंवा किचन म्हणा, कट्ट्यापासून फ्रीजपर्यंत मी सगळं साफ केलं आणि ठेवून दिलं व्यवस्थित. तर तुम्हाला नंतर पाहायला भेटेलच कसं दिसतंय ठेवल्यानंतर व्यवस्थित सगळं. पण थोड्या एक 4-5 दिवस गेले का पुन्हा जशास तसे व्हायला लागतं आणि आपलं लक्ष जात नाही रोजच्या रुटीनमधून त्याकडे. त्याच्यामुळं मी आता प्रयत्न करणार की थोडं 4 दिवसाला 8 दिवसाला लक्ष देईल आणि हे व्यवस्थित राहील, याची मी काळजी घेईन पूर्णतःनं. तर स्त्रियांचं असंच असतं, सगळ्या घरातलं काम म्हटलं की आपल्याला ते करावंच लागतं उत्साहाने. आणि जसं आपण सण वगैरे आल्यावरती करतो ना साफसफाई, तशीच आत्तासुद्धा केली मी सगळं किचनचे वगैरे. आता 2 दिवसांनी मी हॉलसुद्धा तसंच किचन साफ करेल आणि तुम्हाला दाखवेल. ताईंनो एक सांगू, कामाचा ताण कधीच घ्यायचा नाही. छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर स्वास्थ्यावर होता कामा नये. त्यासाठी तुम्ही एनर्जेटिक असेल तेव्हाच अशी कामं करा. भरपूर वेळ जाईल असं वाटतं तुम्हाला त्या कामामध्ये, ते कामं तुम्ही एकदम स्वास्थ्य असेल तुमचं चांगलं तेव्हाच करा. मन आनंदी राहतं आपलं आणि आपल्यालाही बरं वाटतं. उगाच ते करायचं आहे म्हणून करायला कधीच घेऊ नका काहीच काम. आणि लोड तर अजिबातच घेऊ नका, मी सांगेल तुम्हाला सगळ्यांना. आता इथं मी दररोजची भांडी त्याच्यासोबतच सगळे डब्बे वगैरे सगळं साफ करून घेतलं आहे. व्हिडिओ मी इथं पळवते आहे कारण की खूप वेळ गेलेला आहे माझं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला इथे पटपट करताना दिसते मी. तर पटपट वेळ न जाता इथं माझे 2-4 तास कसे गेले ते मलाच कळलं नाही. पण मस्त वाटलं सगळं काम केल्यावरती. ताईंनो, तुम्ही पण असंच करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कळवा मला. तुमच्या पण काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही कसं काम करता हे मला नक्की सांगा. प्रत्येकीला आपलं घर प्रिय असतं आणि ते कसं नीट राहील याकडे बायकांचं म्हणजे आपण स्त्रिया जे ते लक्ष देत असतो. आणि ते नीटनेटकं कसं राहील हाच आपला अट्टाहास असतो एक प्रकारे. तर तो कसा नीट राहील ह्याच्याकडे लक्ष देत असतो. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो नेहमी. ताईंनो, आज ना खूप दिवसांनी मला म्हणजे एकदम भारी पण वाटलं, कारण की काम केल्यावरती आळस आपोआप निघून जातो आणि पुढचे कामं आठवत जातात. आणि आळस नाहीसा झाला तर आपल्याला एकदम भारी पण वाटतं. अशा कामांमधून करताना केल्यानंतर थोडासा थकवा येतो, पण झाल्यानंतर एकदम सगळा तो थकवा पाहून निघून जातो. आत्ता इथे पहा, मी फ्रीजच्या वरचं सगळं कचरा काढते. ते कवर पण खूप खराब झालं आहे, तर तो मी टाकून देते आता तिथे कचऱ्यामध्ये. आणि त्याच्याऐवजी मी आता इथे मोकळंच ठेवते थोडे दिवस. मग नवीन आणील तेव्हा तुम्हाला दाखवेनच. आणि फ्रीजचे कवर काही जास्त दिवस टिकत नाहीत, त्याच्यामुळे मी विचार करते तिथे एक कापडी मस्त कपडा घालूया, म्हणजे तो राहील पण व्यवस्थित आणि दिसेल पण. तर मी दाखवेल तुम्हाला ठेवल्यानंतर. आता या छोट्या मांडणीवरचं मी सगळं काढून घेते आणि ते मांडणीला पण कलर देताना कलर दिलेला आहे मागे वगैरे खूप लागलेला आहे कलर, तो पुसून काढते आणि चकाचक करते मांडणी. एकदम असं त्याच्यावरती गंज चढल्यासारखा झाला आहे बारीक. तर त्याला भांड्याच्या घासणीने घासून काढलं ना
तर तो जातो. भांड्यासारखंच त्याला प्रिपेअर करायला लागतं. आणि स्वच्छ एकदम पाण्याने आधी झाडून घेतला आणि आणि मग मी थोडंसं ओलसर करून त्याला चांगलं घासून काढला. ती मांडणी पूर्ण खाली वरती, आणि आपल्याला छोटे छोटे दिसत पण नाही, तर त्याच्यात धुळीने पण एकदम थर चढलेला असतो आणि तो भरपूर असा काळसर दिसायला लागला की मग आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे मग एकदम असं घासून काढल्यामुळे तारेच्या घासणीने ते साफ झालं. पेपरसुद्धा टाकून दिले मी आणि नंतर मग पूर्ण चकाचक पाण्याने वगैरे घासून काढली. पूर्ण कलर खाली पडलेला. इथे ताईंना सगळ्या आधी जाळ्या काढून घेतल्या. थोड्याशा लागल्या होत्या त्या बाजूबाजूनी छोट्या छोट्या, तर ते मी क्लीन केलं. नंतर ओला कपडा घेऊन त्याच्यावरती मस्त भिजून घेतली पूर्ण मांडणी, पुसून घेतली एका चेअरवरती चढून आणि साफ केली चांगली. तुम्ही तुमच्या घरामध्ये कशी साफसफाई करता छोट्या मोठ्या ताई, मला नक्की सांगा. आणि काही सजेशन असतील, साफसफाईचे टिप्स असतील तर नक्की मला पण सजेस्ट करा, की याच्यामुळे हे डाग पटकन निघून जातात. कारण की मला खूप घासावं लागलं ते, आणि ताकद पण तेवढीच लागली ते घासायला वगैरे. त्याच्यामुळे पटकन जसं क्लीन होईल ना तसं मला काहीतरी असेल लिक्विड वगैरे तर मला नक्की सांगा ताईंनो. आपल्या कामाची पोचपावती आपल्याला कधीच मिळत नाही, गृहिणींना तरी. आपण गृहिणी आहोत, हेच आपलं मोठं काम आहे असं मला वाटतं. इथे कॅमेरा उलटा झाला बहुतेक माझ्याकडून, कॅमेरा रोटेट झालेला माझ्याकडून. तर हे पहा, मी स्वच्छ केल्यानंतर कसं दिसतंय पूर्ण किचन. डब्बे एकदम चकचकायला लागलेले, जसे काही आपल्याशी बोलतात ते. एकदम मस्त वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि म्हणजे आपल्याला नवीन काम करण्यासाठी पण उत्साह येतो. तर ही पण मांडणी नंतर मी स्वच्छ करून सगळी घेतली आणि पुसून काढून मस्त त्याच्यावरती परत भांडी मांडली. तरी पण एवढे खाली जाळीमध्ये भांडे होते. आणि किचन कट्टा साफ केला, पुसून वगैरे घेतला. नंतर इथे परत मिस्टरांनी पहा काय आणून ठेवले भाजी वरती. त्याच्यामुळे मी व्हिडिओ करतच होती तेव्हाच ठेवलं त्यांनी, आणि मला कळालंच नाही ते पटकन, तसाच व्हिडिओ आला तो. तर ताईंनो, कसं वाटतंय किचन? आमच्या इथे माशा आहेत खूप, तर तेवढं इग्नोर करा प्लीज. माशा खूप येतात पाऊस असल्यामुळे. हे कसं वाटतंय तुम्हाला? साधं सिंपल आणि मोकळं ठेवलं की छान वाटतं सगळ्यांनाच. त्याच्यानंतर मी परत लगेच दळण केले आणि दळण करून दिले दोन्ही गहू ज्वारीचे. ताईंना नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्लॉग. बाय बाय.